मोठ्या प्रमाणात घरं आपल्या महाराष्ट्राला मिळाली, पण घरं मिळाली तरी देखील गरीबाला आम्हाला ती घरं देता आली नाही। याचं कारण असं झालं, आमच्या लक्षात आलं झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा नाही, त्यांच्याकडे पीआर कार्ड नाही, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी घरांचा फायदा देता येत नाही। 2च महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय घेतला, आता झोपडपट्टीमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती त्याला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आपण देणार आहोत, प्रत्येकाला पीआर कार्ड आपण देणार आहोत आणि केवळ त्याला त्याच्या जमिनीचा मालक बनवून आपण थांबणार नाही। तो जर कच्च्या घरात राहत असेल तर मोदीजींच्या आवास योजनेतनं पक्क घर बांधण्याकरता त्याला पैसा उपलब्ध करून दिला जाणार आहे। आणि म्हणून मंचावरच्या नेत्यांना मी सांगतो, ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे, पण पहिल्यांदा झोपडपट्टीत राहणारे आणि जे बेघर आहे त्यांचा प्रश्न हातामध्ये घ्या, त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्या आणि मालकी हक्काचा पट्टा दिल्यानंतर त्यांच्याकरता जेवढ्या घरांची मागणी तुम्ही कराल तेवढी घरं राज्याचं सरकार मंजूर करेल। या जालन्यामध्ये एकही माझा परिवार हा कच्च्या घरात आणि झोपडपट्टीनो मोदीजींनी अमृत सारखी योजना आणल्यामुळेच आज आपण पाहू शकतो जालन्यासारख्या शहराला पिण्याच्या पाण्याकरता किती त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागला। रावसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही मोर्चा देखील काढला, सातत्याने या ठिकाणी शहरांवर अन्याय होत होते, पण मागच्या काळामध्ये 125 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना ही आपण त्या ठिकाणी मंजूर केली। 474 किलोमीटरचं पाईपलाईनचं काम हे आपण पूर्ण केलं। 9 पैकी 8 जलकुंभ झाले। 75 कोटी रुपयाची कामं अजून 3 महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण होतील। आणि मी तुम्हाला सांगतो, येत्या काळामध्ये जालना शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे त्या ठिकाणी आम्ही संपवू। आमचं स्वप्न आहे जालना शहरामध्ये ज्या ज्या वेळी नळ उघडेल त्या वेळी प्रत्येकाच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी आलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची योजना असेल आणि मग ही योजना कशी पुढे चालवायची असा प्रश्न होता। इतकी मोठी योजना, त्याचं विजेचं बिलच इतकं मोठं होतं की ते बिल आपल्या या महानगरपालिकेने कसं भरायचं असा प्रश्न होता। आणि म्हणून कैलाश भाऊंनी मगाशी सांगितलं, रावसाहेब आमच्याकडे आले, मी स्वतः ऊर्जा मंत्री होतो, माझ्याकडे खातं ठेवलं होतं। रावसाहेब आणि सगळ्या लोकांनी सांगितलं काही करा, हे विजेचं बिल आम्हाला परवडत नाही, हे विजेचं बिल भरलं नाही तर एवढी मोठी योजना करू नये, पिण्याचं पाणी त्या ठिकाणी येणार नाही। आणि म्हणून आम्ही निर्णय केला आणि त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली, 100 कोटी रुपये दिले। मला सांगताना आनंद वाटतो, आता दरवर्षी तुमचे 40 कोटी रुपये या ठिकाणी वाचणार आहेत आणि जालना शहराला पाणी पुरवठा हा नियमित त्या ठिकाणी होणार आहे। आपल्याला कल्पना आहे, हे शहर एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं शहर आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टील इंडस्ट्री आहे, पोलाद आणि लोखंड तयार होतं आणि म्हणून या ठिकाणी मागच्या काळामध्ये आपण ड्रायपोर्टची निर्मिती केली, समृद्धी महामार्गाची निर्मिती केली। मी 5-10 वर्षापूर्वी सांगायचो, ज्यावेळेस समृद्धीचं काम सुरू केलं की पुढच्या काळामध्ये संभाजीनगर आणि जालना हेच आमच्या इंडस्ट्रीचं मॅग्नेट होणार आहे। त्यावेळी लोकांना ते खरं वाटत नव्हतं, पण आज हे होत आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते, आमच्या कुटुंबातल्या मुलांच्या हाताला यापुढे काम मिळणार आहे आणि त्याकरता खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात ड्रायपोर्टचं काम आपण केलं। आणि एवढंच नाही तर रावसाहेबांच्या आग्रहाखातर देशातली सगळ्यात मोठी संस्था आयसीटी
त्या आयसीटीची ब्रँच देखील आपण या ठिकाणी जालन्यामध्ये मंजूर केली. 100 कोटी रुपयाचा रिंग रोड असेल, अंतर्गत रस्त्यांकरता कॉन्क्रीट रस्त्यांकरता पैसे असतील, रेल्वेच्या विकासाकरता रेल्वे स्थानकाला 175 कोटी रुपये असेल, जालन्याचं मेडिकल कॉलेज असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते जे रावसाहेबांनी सांगितले ते सगळे रस्ते असतील, रस्त्यांचं चौपदरीकरण असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, जालना खामगाव रेल्वे मार्ग असेल, वेगवेगळ्या कामांचा हिशोब जर लावला तर मोठ्या प्रमाणात बबनरावजींनी सांगितलं या ठिकाणी कामं आपण केलेली आहेत. आणि येत्या काळामध्ये आमचा प्रयत्न आहे, मोदीजींनी सांगितलंय प्रत्येक शहराला 100% भुयारी गटाराची योजना असली पाहिजे, शहरातल्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे. आजपर्यंत आपला कचरा ही आपल्यावरची एक लायबिलिटी होती. कचरा ठिकठिकाणी पडला असायचा, नाहीतर कुठेतरी नेऊन डंप केला जायचा, तिथनं वास, तिथनं घाण, तिथनं गॅसेस, तिथनं प्रदूषण हे तयार व्हायचं. मोदीजींनी स्वच्छ भारतच्या अंतर्गत आपल्याला पैसे दिले आणि सांगितलं आता कचरा म्हणजे कचरा नाही आहे, कचरा म्हणजे ही संपत्ती आहे. आता कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातनं कोळशासारखे पॅलेट्स तयार होतात, ज्यातनं वीज निर्मिती आपल्याला